तर नमस्कार मित्रांनो, तुला शिकविणं चांगलाच धडा या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपल्याला तर खूपच भारी ट्विस्ट बघायला मिळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवट नक्कीच बघा. तर मित्रांनो, एकीकडे आता अक्षराने उचलली या भुवनेश्वरीच्या जिद्दीवर फार मोठा पाऊल, परंतु चारुहास सरांनी घेतली मनात जिद्द या भुवनेश्वरीला घराबाहेर काढायचं. कारण आता या भुवनेश्वरीने मोठ्या महायुद्धाचं वातावरण त्या घरामध्ये मात्र तयार केलेलं असतं. त्याच्यामुळं आता ही भुवनेश्वरी त्या महायुद्धाचा गैरसमजाचा कदाचित फायदा उचलून अक्षराला मोठी शिक्षा मिळाली पाहिजे, त्या कारणाने या भुवनेश्वरीने हा पाऊल मात्र उचललेला असतो. पण मित्रांनो, या भुवनेश्वरीला देखील हा डाव अगदी सोपं वाटत असतं की या निर्णयाने अक्षराच्या मनाला त्रास होईल, परंतु अक्षराने भुवनेश्वरीच्या जिद्दीवर मात्र हा निर्णय निवडलेला असतो. कारण अक्षराने कदाचित एकच देखील सोचलेलं असतं की या भुवनेश्वरीपासून मला मोठा स्पेस पाहिजे आणि त्याच 10 दिवसात मी मोठा फायदा उचलून या भुवनेश्वरी मॅडमवर पलटवार करणार. कारण जोपर्यंत अधिपती या भुवनेश्वरीच्या मोहमायातून नाही निघणार तोपर्यंत मी कदाचित काही करू शकणार नाही. आणि या 10 दिवसात मी अधिपतीला या भुवनेश्वरी मॅडमच्या मोहमायातून नक्की काढेल. कदाचित असा वेळ माझ्याकडे पुन्हा येणार नाही. अगदी अक्षराने मात्र असा काही प्लॅन केलेला असतो. पण मित्रांनो, प्रश्न पडलेला असतो चारुहाल सरांचा. कारण या भुवनेश्वरीनं अक्षरा व अधिपतीपासून सर्व काही घेतलेलं असतं आणि त्या दोघांना त्यांच्या हिंमतीवर सर्व करायचं असते. त्याच्यामुळं चारुहाल सरांनी कदाचित हिंमत हारलेली असते. परंतु आता चारुहाल सर काही शांत बसायला तयार नसतात आणि या भुवनेश्वरीला देखील या मार्गावरून काढायचं सोचत असतात. कारण चारुहाल सरांना असं वाटत असतं की जोपर्यंत ही भुवनेश्वरी या घरात आहे तोपर्यंत अधिपती माझा नाही होणार. मला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाही तर दुसरा मार्ग निवडावा लागेल. त्याच्यामुळं आता चारुहाल सर एक नवीन युक्ती चालवत असतात आणि या भुवनेश्वरीला भुवनेश्वरीच्या शब्दात समजावण्याचा प्लॅन देखील करत असतात. कारण या भुवनेश्वरीने सारे खेळ मात्र जिंकलेले असतात. पण आता जो चारुहाल सर या भुवनेश्वरीसोबत खेळतील तो खेळ मात्र या भुवनेश्वरीला घराबाहेर निघण्यास अगदी मजबूर करेल. परंतु आता चारुहाल सरांचा हा डाव भुवनेश्वरीला समजून येईल का, ते मात्र आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच बाय बाय मित्रांनो.